पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी वेळप्रसंगी विधानसभेत आवाज उठविणार असून पत्रकारांनीच आरसा दाखवतो त्याप्रमाणे काम करावे, जेणेकरून समाजातील चित्र लोकप्रतिनिधी यांना दिसेल, असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले। बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत। त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते। जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आला होता। इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात यासाठी दर्पणमध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात होता। महाराष्ट्र राज्य सरकारने 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले। आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पत्रकारांचा सन्मान केला। त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे बोलत होते। ते पुढे म्हणाले, पु ल देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे पत्रकारांनी मांजरासारखे काम केल्यास समाजात घडणाऱ्या अनेक घडामोडी आम्हास त्वरित कळतील, त्यावर उपाययोजना देखील करता येतील। ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांनी पत्रकारांच्या सुरक्षा, निवास व्यवस्था आणि विमा पॉलिसी याची मागणी केली, तर पत्रकार साबिर शेख यांनीही समाजाच्या आणि पत्रकारांच्या समस्या मांडल्या। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, खालापूर तालुका अध्यक्ष राहुल जाधव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार केला। यावेळी खालापूर कर्जत तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण जे काम केलेलं नसेल त्या कामाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तरच आपण त्या गोष्टी बोलतो, अन्यथा एखाद्या विषयामध्ये जर कोणी पत्रकारांनी आपली बाजू मांडली तर ती समाजासमोर आली पाहिजे। मी तुम्हाला छोटंसं उदाहरण ज्या ठिकाणी पु ल देशपांडेंचं दे। पु ल देशपांडेंना एकाने विचारलं की खरा पत्रकार कसा असावा, तर पु ल देशपांडेंनी उत्तर दिलं होतं की खरा पत्रकार हा मांजरासारखा असावा। तर समोरच्या माणसाचं तर उत्तर समजलं नाही, त्याने पुन्हा एकदा पु ल देशपांडेंना विचारलं की खरा पत्रकार कसा असावा। पुन्हा पु ल देशपांडेंनी उत्तर दिलं होतं की खरा पत्रकार हा मांजरासारखा असावा। त्यांनी सांगितलं की दिसेल त्या भांड्यामध्ये तोंड घालणारा पत्रकार असावा। तुम्हाला हा शब्द चुकीचा वाटला, परंतु समाजामध्ये जे काही चुकीचं घडत असेल ते आपण समाजासमोर आणण्याचं काम आपल्या लेखणीतून आपण करावं। आणि हे जाहीरपणे मी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी सांगतो, कारण समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार होत असतील तर ते समाजासमोर मांडण्याचं काम, प्रशासनाच्या समोर मांडण्याचं काम, लोकप्रतिनिधींच्या समोर मांडण्याचं काम हे पत्रकारांनी त्या ठिकाणी करावं। आणि म्हणून पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखलं जातो। लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं आपण सारे आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी समजत असतात। आणि म्हणून ज्या चुका आमच्याकडनं होत असतात त्या चुका आम्हाला सुद्धा दाखवून देण्याचं काम पत्रकारांनी करावं। त्या चुका समाजासमोर आणाव्या, जेणेकरून आम्हाला त्या चुकांमधून बदल करता येईल, नव्याने शिकता येईल, अशा पद्धतीचं काम आम्ही पत्रकारांकडून अपेक्षित करत असतो। आणि आज पत्रकारांच्या दिनानिमित्ताने या ठिकाणी आपण सारेजण उपस्थित राहिलेलो आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।